आता आपला सराव संच 3.4 मधला दुसरा प्रश्न चालू आहे. दुसरा प्रश्न पहा तो, एका ग्रहस्थाने 8,000 रुपये कर्जावर घेतले, त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. तर बघा काय केले, एका माणसाने 8,000 रुपये कर्ज घेतले आणि त्याच्यावर 8,000 रुपये कर्ज घेतले. आता कर्ज परत करताना त्याच्यावर व्याज लागणार आहे. तो व्याज किती रुपये द्यायचे ठरवले ते ना, की 1,360 रुपये त्याला व्याज लागणार आहे. म्हणजे आपल्या कर्जाची मुद्दल रक्कम किती आहे, मुद्दल म्हणजे जी मेन जी रक्कम असते ती असते मुद्दल. मुद्दल किती आहे आपली 8,000 बरोबर. आणि व्याज किती आहे, मुद्दल लँग्वेज मधून प्रिन्सिपल म्हणतात, व्याजला इंटरेस्ट. व्याज आहे 1,360 रुपये बरोबर. मुद्दल 8,000 रुपये, व्याज 1,360 रुपये. तर त्याला परत करताना एकूण किती रक्कम द्यावं लागणार आहे बघा, घेतली 8,000, परत करताना 1,360 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागणार, कारण ते व्याज आहे. तर परत करताना एकूण किती द्यावं लागणार, एकूण रक्कम एकूण परत करताना रक्कम द्यायला लागणार आहे दोघांची बेरीज. किती आहे बघा, 9,360 रुपये त्याला द्यावं लागणार आहे परत. आता हे 9,360 रुपये त्याच्याकडे एकदाच नाहीये, ते काय करणार आहे, हप्त्यामध्ये द्यायचे. पहिल्या हप्त्यामध्ये पुढचा आधी काय म्हणते ते, की प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यांनी भरली. आता हे काय करणार आहे, सगळे पैसे एकदाच नाही भरणार आहे. किती हप्त्यामध्ये भरणार आहे, 12 हप्त्यामध्ये भरणार आहे. म्हणजे समजा पहिल्या हप्त्यामध्ये त्यांना 1,000 रुपये दिले, तर दुसऱ्या हप्त्यामध्ये किती येणार आहे, 40 रुपये कमी. असं प्रश्नामध्ये दिले की पहिल्या हप्त्यामध्ये जेवढे पैसे दिले त्यापेक्षा दुसऱ्या हप्त्यामध्ये 40 रुपये कमी देणार आहे. म्हणजे दुसऱ्या हप्त्यामध्ये किती देणार आहे, 960. तिसऱ्या हप्त्यामध्ये 900. हे मी असं पकडलं फक्त 1,000, मला माहित नाही किती देणार आहे ते. तर पहिला हप्ता जेवढा आहे त्याच्यापेक्षा दुसरा हप्ता 40 रुपये कमी 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 देत जाणार आहे. तर हे आता बघा किती हप्ते देणार आहे, असं 12 हप्ते देणार आहे. आता हे जे त्याची द्यायची रक्कम आहे, हप्ते देण्याची रक्कम, ही अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या फॉर्म मध्ये आहे, अंकगणिती श्रेणीच्या रूपामध्ये आहे. का बघा फरक किती याच्यामध्ये, फरक किती आहे, 40 दिलेला आहे की 40 रुपये कमी 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 होत चालले. आणि जेव्हा 40 रुपये कमी कमी होत जाणार आहे, जेव्हा 40 रुपये इथं कमी कमी व्हायला बघा, म्हणजे दुसरं पद पहिल्या पदापेक्षा कसं आहे, छोटा आहे. तर दुसरं पद जेव्हा पहिल्या पदापेक्षा छोटा असते तेव्हा डी जे असते ते काय येणार आहे, निगेटिव्ह मध्ये येणार आहे. कारण डी काय असते, T2 वजा T1. डी काय असते, T2 वजा T1 बरोबर. T2 काय आहे, 960 वजा 1,000 बरोबर किती, मायनस. तर डी लक्षात ठेवा, जेव्हा हप्ते कमी कमी होते तर जेव्हा दुसरं पद हे पहिल्या पदापेक्षा छोटा असते तेव्हा डी जे असते ते नेहमी मायनस मध्ये असते, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला हे पण माहित नाही की पहिला हप्ता कोणता आहे, हे मी मनाने घेतलं होतं तुम्हाला सांगण्यासाठी की डी आपलं -40 येणार आहे. कारण की डी हे 40 रुपये प्रत्येक हप्त्यानुसार कमी कमी व्हायला, म्हणून डी -40 येणार आहे. हे आपल्याला माहित नाही अजून काही, फक्त माहिती आहे की डी हे -40 आहे. आणि त्याने आपल्याला सांगितलं की पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता काढायचा आहे. पहिला हप्ता म्हणजे आपला असणार आहे ए, शेवटचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता असणार आहे, म्हणजे टी काय असणार आहे, 12. पहिला हप्ता म्हणजे काय असणार आहे, ए बरोबर. पूर्ण लिहितो, पहिला हप्ता असणार आहे आपला, पहिला हप्ता बरोबर ए, हे आपलं माहित नाही काढायचंय. आणि शेवटचा हप्ता, शेवटचा हप्ता म्हणजे 12 हप्ते आहेत, शेवटचा हप्ता कोणता असणार आहे, 12, म्हणजे टी 12. जसं ए म्हणजे T1 असते तसं 12 हप्ता म्हणजे T12 असते. आता बघा आपल्याकडे काय आहे, एकूण रक्कम आहे. एकूण रक्कम म्हणजे काय, जे 12 हप्त्यामध्ये पैसे भरले तर त्यांची काय असणार आहे, बेरीज. एकूण रक्कम म्हणजे काय, 12 हप्त्यामध्ये पैसे भरले त्यांची बेरीज असणार आहे. म्हणजे एकूण रक्कम काय असणार आहे, यस 12 हप्त्यामध्ये पैसे भरल्यांची बेरीज म्हणजे यस 12 असणार आहे. म्हणजे हे दिली 9,360, एकूण रक्कमच यस 12 असणार आहे. आणि आता आपल्याला अजून काय दिले, यस 12 आहे, म्हणजे एन काय झालं बघा, यस 12, जसं यस एन असतं तसं यस 12 आहे, एन झालं म्हणून 12. 12 हप्ते म्हणून एन काय झालं, 12. आता आपलं काढायचं काय, पहिला हप्ता म्हणजे ए, शेवटचा हप्ता म्हणजे T12. आता आपण एस एन च्या सूत्रानुसार काढू. एस एन सूत्र काय, एस एन बरोबर एन बाय 2 2a प्लस ब्रॅकेट n - 1 इंटू बी. याच्यामध्ये बघा
आपल्याकडे एन आहे का? एन आहे 12. ए आहे का? ए आपल्याला काढायचं. एन माहिती आहे. डी मी तुम्हाला सांगितलं होतं की डी 40 रुपयाने हप्ता हप्ता कमी व्हायला आहे, म्हणजे दोन पदांमधला फरक किती आहे? 40 आहे, पण -40 कारण कमी व्हायला, म्हणून डी किती आहे इथं? डी किती आहे? -40. डी का -40? डी का -40 आहे मी आधी सांगितले, कारण की हप्ता आहे कमी कमी होत चालला. आता बघा आपल्याकडे याच्यामध्ये एन पण आहे, डी पण आहे, डायरेक्ट ए निघते. यस 12 भागिले 2, 2 गुणिले ए आपल्याला काढायचं ते ए ला येत होत. एन म्हणजे 12 - 1 गुणिले डी म्हणजे -40. बरोबर सगळं. आता यस 12 किती आहे बघा? 9360. 12 भागिले 2 6, 2 1 प्लस 12 - 1 11 गुणिले मायनस, बरोबर 9360. एक मिनिट थांबा, इथं आपण काय करू, हे 6 इथं गुणाकारात काय करू, 9360 च्या भागाकारामध्ये जाणार. 6 इथं गुणाकारात इथं भागाकारामध्ये टाकून झाली 9360 भागिले 6. इकडे काय उरलं आता? फक्त हे ब्रॅकेट घ्यायची गरज नाही आता. 2a प्लस गुणाकार करून घेऊ. 11 गुणिले 40, 11 चौक 44, पण येणार मायनस मध्ये. प्लस ला प्लस दिलं, यांचा गुणाकार मायनस मध्ये. आता बघा इथं दोन चिन्ह सोबत आले, प्लस आणि मायनस, यांचा काय होणार? गुणाकार. प्लस गुणिले मायनस मायनस. ते भागाकार पण करतो साईडला. 9360 भागिले 6 काय होणार? 6 1 6 उरले 3, 6 पंचे 30 उरले 3, 6 6 36 0 ला 0. 1560 आपला भागाकार आहे. आणि इकडे काय उरलं? 2a प्लस मायनस, फक्त मायनस झालं 440. हे -440 इकडे येऊन +440. 1560 मायनस प्लस 440 बरोबर 2. आपल्याला एक काढायचं लक्षात ठेवा. दोघांची बेरीज येणार आहे 2000 बरोबर 2 a. 2 गुणाकारातले किंवा भागाकारात येणार आहे 2000 भागिले 2 बरोबर a. बघा a काय आला आता सांगा? 2000 भागिले 2 किती असते? 1. तर ए म्हणजे आपलं काय होतं? पहिला हप्ता. तर पहिला हप्ता किती आला? 1000. आता आपल्याला काढायचं शेवटचा हप्ता. शेवटचा हप्ता म्हणजे काय असणार आहे? शेवटचं पद कोणतं आहे आपल्याकडे? 12 आहे, कारण की 12 हप्ते भरले तर म्हणजे T12. तर आपल्याला काय करायचं? T12. T12 साठी पण डायरेक्ट सूत्र असते आपलं कोणतं? Tn चं. Tn बरोबर a प्लस n मायनस a गुणिले. जेव्हा एक पद काढत असते तेव्हा Tn सूत्र वापरायचं, आणि जेव्हा बेरीज काढत असते तेव्हा Sn सूत्र वापरायचं. T आपल्याला आता काढायचं 12. T12 बरोबर a किती आहे? a काढलाय आपण 1000 प्लस n12 आला T12. हे जिथलं n हे घेते तेच इथं पण ठेवायचं सेम. तर n मग चालते तिकडे T12 घेतलं T12 हे पण चालते, पण तिथं कधी कधी इथलं आणि इथलं n सेम पाहिजे दोन्हीकडे. बघा कळलं? d काय आपलं? -40. तर T12 बरोबर 1000. 12 - 1 11 गुणिले -40. 1000 प्लस 11 गुणिले -40 -440 प्लस मायनस काय होते? मायनस 1000 वजा 440 किती येणार आहे? 560. तर शेवटचा हप्ता आला आपला 560 होते. तर उत्तरामध्ये काय करणार तुम्ही? जे प्रश्नामध्ये विचारले ते. पहिला हप्ता बरोबर असणार आहे 1000 आणि शेवटचा हप्ता असणार आहे 560. उत्तर लिहायचं. पहिला हप्ता बरोबर 1000 रुपये आणि शेवटचा हप्ता बरोबर 560. कल हे झालं दुसरा प्रश्न. लिहून घ्या आपण. तिसरा प्रश्न करू लगेच. तिसरा प्रश्न वाचा तोपर्यंत लक्ष देऊन.
माझा तिसरा प्रश्न काय आहे? सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षातील गुंतवणूक किती? सोपा आहे सर्वात. तर बघा कितवा प्रश्न आहे तिसरा. सचिनने पहिल्या वर्षात केलेली गुंतवणूक किती आहे? 5,000. बरोबर, 5,000 आहे ना. पहिल्या वर्षात किती गुंतवणूक केली? 5,000. दुसऱ्या वर्षात केलेली गुंतवणूक किती आहे? 7,000 रुपये. असं लिहायचं प्रत्येक वेळेस. तिसऱ्या वर्षात केलेली गुंतवणूक किती आहे? 9,000 रुपये. चौथ्या वर्षात किती असणार आहे? 2 वाढत चालेल. कळाल तुम्हाला? 11,000. 5व्या वर्षात 13. तर आपल्या किती वर्ष त्याने गुंतवणूक केली? 12 वर्ष. तर शेवटचं गुंतवणूक असणार आहे 12 वर्ष. 12 वर्षात किती केली आपण असं काढू शकतो, पण त्याला वेळ लागते. आपल्याला सांगायचं की त्यानं 12 वर्षात किती गुंतवणूक केली. 12 वर्ष. आता पहिल्या वर्षात 5,000, दुसऱ्या वर्षात 7,000, तिसऱ्या वर्षात 9,000. तर समजा असं विचारलं असतं आपल्याला की 3 वर्षात त्यांनी किती गुंतवणूक केली, तर 3 वर्षात तुम्ही काय सांगितलं असतं? फक्त 9,000. नाही, फक्त 9,000 असणार आहे का? नाही. हे 9,000 फक्त तिसऱ्या वर्षात गुंतवणूक आहे. आपल्याला जर 3 वर्षाची गुंतवणूक काढायचं तर 9,000 प्लस 7,000 प्लस 5,000 हे पण त्याच्यामध्ये येणार ना. 3 वर्षामध्ये 3 येणार. तसं आपलं 12 वर्षात सांगायचंय. म्हणजे हे 12 पर्यंत सगळ्यांची बेरीज करून सांगायचं की त्याने 12 वर्षामध्ये किती पैसे जमा झाले त्यासोबत. त्याच्याकडे 12 वर्षाची गुंतवणूक म्हणजे आपल्याला काय करायचं असते? यस 12. 12 पदांची बेरीज करायची म्हणजे काय करायचं? यस 12. तर आपण बघू आपल्याकडे आहे काय. पहिल्या वर्षात किती गुंतवणूक केली? 5,000. दुसऱ्या वर्षात 7,000. तिसऱ्या वर्षात 9,000. आणि ही करत राहिला 12 वर्ष. आता इथून ए आणि डी काढतो आपण. ए किती आहे? 5,000. डी किती आहे? 7,000 वजा 5,000 बरोबर 2,000, किंवा 9,000 वजा 7,000 बरोबर 2,000. डी 2 जास्त काढायचं. तुम्हाला काय सांगितलं होतं पहिल्या प्रश्नामध्ये एकदम स्टार्टिंगच्या सराव संच 1 मधल्या. बरोबर. आता ही क्रमिका आधी सांगायची. क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का? कारण की डी हे सेम आहे. आपण लिहू की सचिनने केलेली गुंतवणूक ही अंकगणिती श्रेणीच्या रूपामध्ये आहे. अंकगणिती श्रेणीच्या रूपात. बरोबर. अंकगणित श्रेणी म्हणजे काय? ज्या दोन पदामधला अंतर सेम पाहिजे प्रत्येक जागी. 2-2 पदाचा फरक आहे. आपल्याला काय करायचंय? तुम्हाला सांगितलं की एकूण 12 वर्षाची गुंतवणूक म्हणजे यस 12. एकूण 12 वर्षांची गुंतवणूक. बरोबर यस 12. आता बघा यस 12 काय आपला यस 12 साठी आपण कोणतं सूत्र वापरायचं? यस एन. यस एन बरोबर काय? एन भागिले 2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस ब्रॅकेट मध्ये n मायनस 1 गुणिले d ब्रॅकेट बंद. n काय आपला आता? यस 12 आहे म्हणजे n काय असणार आहे? 12. यस 12 मग 12 ठेवल्या यांच्या जागी. प्रत्येक यांच्या जागी काय ठेवायचं? 12. ए काय आहे? 5,000 दिले प्लस n 12 मायनस 1 डी काय? 2,000. 12 भागिले 2 6
5,000 गुणिले 2 10,000 प्लस 12 मायनस 1 11 गुणिले 2,000. 6 ला 6 आधी ब्रॅकेट सोडून घ्यायचं. 10,000 ला 10,000 आधी गुणाकार करू. 11 गुणिले 2,000 22,000 10,000 प्लस 22,000 32,000 32,000 आणि 6 चा गुणाकार 600 600 600 साइन म्हणजे 12 साइन 18 आणि एकूण किती नाही 1,92,000 1,92,000 एवढी गुंतवणूक झालेली आहे. तर शेवटी उत्तर काय लिहायचं मग आपलं एकूण गुंतवणूक बरोबर 1,92,000 एकूण गुंतवणूक बरोबर 1,92,000 रुपये बरोबर. हे झालं पूर्ण लिहून घ्या. तिसरा प्रश्न शेवटचं उत्तर काय आपलं एकूण गुंतवणूक झाली सचिनने केली 12 वर्षामध्ये 1,92,000. आता चौथा प्रश्न करू लगेच आपण पूर्ण लिहून घ्या मोर लगेच. चौथा प्रश्न वाचतो तोपर्यंत. चौथा प्रश्न वाचा. चौथा प्रश्न वाचा. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील. तर बघा किती रांगा आहेत एकूण नाट्यगृहामध्ये खुर्च्यांच्या 27 रांगा आहेत. तर ही आता समजा पहिली रांग आहे, ही दुसरी रांग आहे, तिसरी रांग आहे. हे आता किती रांगा आहेत 27 रांगा आहेत. समोर नाटक चालू आहे. इकडं इथं पुढे लोक बसतील. तर ही एक लाईन आहे, ही एक लाईन, ही एक लाईन, ही 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेमध्ये किती लोक आहेत बघा. पहिल्या रांगेमध्ये आपले एकूण 22 खुर्च्या म्हणजे 22 लोक असणार आहेत. एकूण पहिल्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत 22 खुर्च्या आहेत. दुसऱ्या रांगेमध्ये 24, तिसऱ्या रांगेमध्ये 26 म्हणजे 2 2 2 2 2 खुर्च्या काय वाढत वाढत चालल्या. इथं 22 आहेत, 24 आहेत, 26 आहेत, किती 28 आहेत. हे कुठपर्यंत किती आहे ते 27 रांगा आहेत. हे वाढ जाणार आहे. आपल्याला सांगायचं की 15व्या रांगेमध्ये किती असणार आहे. बघा 15व्या रांगेमध्ये किती असणार आहे हे आपण काढू. आधी लिहून घेऊ. दिलेली माहिती काय की पहिल्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत 22 खुर्च्या आहेत बरोबर. पहिल्या रांगेमध्ये आपल्या 22 खुर्च्या आहेत. सेम असं परत लिहायचं दुसऱ्या रांगेमध्ये. दुसऱ्या रांगेमध्ये 24, तिसऱ्या 26 हे असं वाढत जाणार आहे. म्हणजे बघा आणि एकूण रांगा आहेत आपल्याकडे 27. आता आपली एपी काय तयार झाली. पहिल्या रांगेमध्ये 22, दुसऱ्यामध्ये 24, तिसऱ्यामध्ये 26, चौथ्यामध्ये 28 असणार आहे. म्हणजे वाढ वाढत जाणार आहे. तर आपल्याला आता ए आणि डी तर मिळालं. ए आणि डी असल्यावर आपण टी 15 आपल्याला काय करायचंय 15व्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत. म्हणजे हे पहिलं पद झालं, हे दुसरं, तिसरं, चौथं, हे पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, तिसरं 15व्या. तर यासाठी टी 1 आहे, यासाठी टी 2 आहे, यासाठी टी 3 आहे. 15 साठी टी किती असणार आहे 15. म्हणजे आपल्याला टी 15 काढायचे. पहिला प्रश्न काय आपला की टी 15 किती. टी 15 म्हणजे 15व्या लाईनीमधली खुर्च्यांची संख्या. तर टी 15 साठी आपण कोणतं सूत्र वापरणार आहे टी एनचं. टी एन सूत्र काय ए प्लस एन मायनस 1 गुणिले डी. इथून आपल्याला ए आणि डी दोन्ही माहित होते आणि टी 15 म्हणजे एन पण काय आला इथं 15. ए काय सांगायचं मध्ये
22 आणि डी काय, डी काय, डी दोन जागेचं काढायचं मी तुम्हाला सांगितलं आधी की 22 24 वजा 22 एक लिहून 2 येते आणि 26 वजा 24 होते ते पण 2 येते. आपण आधी लिहून घेऊ की ही अंकगणित श्रेणी आहे. तर सभागृहातील नाट्यगृहातील नाट्यगृहातील खुर्च्यांची मांडणी ही अंकगणिती श्रेणीच्या रूपात आहे. श्रेणीच्या रूपात बरोबर आहे का नाही. 22 24 26 28 म्हणजे ए माहिती झाली, डी माहिती झाली, आपल्याला काय काढायचं टी 15 टी काढून घेतो आपण. आणि टी 15 बरोबर किती म्हणजे आपल्याला काढायचं. तर सूत्र कोणतं वापरणार, टी एन चं. टी एन बरोबर ए प्लस ब्रॅकेट मध्ये एन मायनस 1 गुणिले डी. ए काय आहे, ए आहे 22 प्लस एन काय आहे, एन म्हणजे 12. टी 12 काढायचं म्हणजे एन 12 असणार आहे. 12 मायनस 1 गुणिले डी काय आहे 2. बघा इथे लिहितो वर टी 12 बरोबर काय 22 ला 22 प्लस ला प्लस 12 मायनस 1 11 गुणिले 2. 22 प्लस 11 गुणिले 2 22 बरोबर 44. टी 12 आपलं काय होतं, टी 12 होतं आपल्या याच्यामधल्या खुर्च्या. कशामधल्या खुर्च्या 12 15 होतं ना, 12 काढलं चुकलं, 12 लिहिलं जिथे इथे येणार आहे काय लिहायचं 12 15 लिहा 15. टी 15 काढायचं आपलं, मी चुकून 12 काढला. टी आपल्याला काय काढायचे 15. टी 15 ए काय आहे 22 ला 22 प्लस हेच मी लिहायला पुढे 15 मायनस 1 14 गुणिले 2 22 प्लस 14 गुणिले 2 28 किती येते बघा 50 येते 50. टी 15 होते आपल्या, टी 15 होता आपलं की 15व्या रांगेतील खुर्च्या. 15व्या रांगेतील खुर्च्या किती 50. दुसरा प्रश्न काय आहे की सभागृहात एकूण खुर्च्या. सभागृहात एकूण खुर्च्याच्या रांगा किती आहेत 27. त्याच्यामध्ये आपल्याला एकूण खुर्च्या काढतात. म्हणजे पहिल्या रांगेत एवढ्या, दुसऱ्या रांगेत एवढ्या, तिसऱ्या रांगेत एवढ्या, तसं तसं करत करत 27 रांगे परत खुर्च्या काढायच्यात. म्हणजे 27 पदांची काय करतात ना बेरीज करायची. एकूण म्हणलं की बेरीज करायची आणि त्या रांगेमधलं म्हणलं की टी. एकूण 27 रांगेतील खुर्च्याची बेरीज करायची म्हणजे टी 27 आपल्या इथं काढायचं. टी 27 साठी आपल्याला लागणार आहे ए डी आणि एन. ते तिन्ही पण गोष्टी आपल्याकडे. सूत्र कोणतं आहे एस एन चं. एन भागिले 2 2a प्लस एन मायनस ए प्लस ए राहिलं. सूत्र पाठ करा एन मायनस 1 गुणिले टी एस 27 म्हणजे एन काय 27. ए काय पहिल्या पाच 22 प्लस एन 27 वजा 1 डी 2. 27 2 ला भाग जात नाही. 2 गुणिले 2 2 गुणिले 22 44. 27 वजा 1 26 गुणिले 27 भागिले 2 44 ला 44 गुणाकार करू किती गुणाकार 52 येते. आता बेरीज करू, बेरीज कितीची 6 आणि हे 96 बरोबर. हे 2 आणि 96 भागाकारामध्ये असतात कारण 96 वर आहे 2 खाली आहे. एक दो ते बेन 27 गुणिले 48 ही आता एवढ्या पुढच्या असणार आहेत. ते तुम्ही गुणाकार करू शकता किंवा काही नाही करू शकता. गुणाकार इथं सांगू तुम्हाला काय आहे त्याचा करू बघा तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही करा गुणाकार करा सर्व काही बरोबर आहे ना. बघा एस एन आपण सूत्र वापरलं. एस आपल्याला 27 करायचं कारण की एकूण रांगाची संख्या किती आहे सभागृहामध्ये
27 येतो. तर पहिल्या रांगेमध्ये आपल्या पुढच्या होत्या, अरे यार चुकलो ना रे, पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत. तुम्हाला सगळं काही चुकलं, लगेच काही शिकतो का. पहिल्या रांगेमध्ये 20 आहेत, दुसऱ्यामध्ये 22 आहेत. नाही तर हे 20 पासून चालू आहे. ए 20 असणार आहे, डी 2 असणार आहे. मग सगळीकडे आता ए 20 करा, इथं पण ए 20 असणार आहे. सगळं बेरीज पण चुकली आहे. ए काय असणार आहे 20 20, हे काय आहे गुणाकार 48. मग इथं पण हे पूर्ण लिहितो परत पटपट बघा. सेम पद्धत आहे, फक्त माझं ए लिहायचं राहिलं तर 20 लिहिलं मी चुकून. 27 भागिले 2, ए ला ए 20 आहे प्लस 27 वजा 1 आणि डी किती आहे, बरोबर आहे बरोबर. 27 भागिले 2, 2 गुणिले 20 40 प्लस 27 वजा 1 26 गुणिले 2, 27 भागिले 2 गुणिले 40 ला 40 गुणाकार 52, 27 भागिले 2 40 प्लस 52 92, 2 8 2 12. फक्त इथं 27 गुणिले 46. पुढची संख्या काय येणार आहे, 27 गुणिले 46 येणार आहे. एकूण लास्टला उत्तरामध्ये दोन्ही गोष्टी लिहा का, प्रत्येक गोष्ट मी नाही लिहिणार. एकूण खुर्च्यांची संख्या बरोबर किती आहे, 27 गुणिले 46. ही सर्वात एकूण खुर्च्या संख्या आहे. आणि पहिलं उत्तर म्हणजे 15व्या रांगेतील खुर्च्याची संख्या 48. हे लिहून घ्या. लगेच आपण 5वा प्रश्न करू. पूर्ण लिहून घ्या. 5वा प्रश्न वाचा तोपर्यंत. अजून काही चुकलं का पहा. चुकलं नसेल काय, मी चूक बदलवलं. हे मी 20 होतं तर 22 पकडलं होतं, कारण पहिल्या रांगेत खुर्च्या किती आहे, 20 होत्या. 22 पकडले. ठीक आहे. 5वा प्रश्न. 5वा प्रश्न वाचा. कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसाची तापमान नोंद केली. तर कारगिल मध्ये इथं ते तापमान दिले. कारगिल भागामधलं सोमवार ते शनिवार पर्यंत ते तापमान केलं. सोमवारी किती होतं, मंगळवारी किती होतं, हे तापमान सांगितलेले ना आपल्याला. त्या नोंदणी करता त्या नोंदणीत अंकगणिती श्रेणीत आहेत असे आढळते. अंकगणिती श्रेणीत आहेत म्हणजे समजा जर पहिल्यांदा तापमान 20 असेल, दुसऱ्या दिवशी सोमवार मंगळवारी 40 झालं, नंतर 60 झालं, नंतर 80 झालं, असं काही नसते तापमान. बरं, कारगिल मध्ये निगेटिव्ह मध्ये असते. पण मी समजा म्हणलं तुम्हाला की हे फरक कसा आहे, सेम आहे. याचा अर्थ फरक सेम आहे. पुढे काय प्रश्नामध्ये, सोमवार व शनिवार यांच्या तापमानाची बेरीज मंगळवार शनिवार तापमानाच्या बेरीजपेक्षा 5 सेल्सिअसने अधिक आहे. म्हणजे सोमवार आणि शनिवार जेवढं तापमान आहे यांची बेरीज केली तर ही बेरीज जी आहे ती दुसरे कोणते 2 वार आहेत, मंगळवार आणि शनिवार यांच्या बेरीजपेक्षा किती जास्त आहे, 5 ने जास्त आहे. बुधवारचे तापमान दिले आपल्याला किती आहे, -30 डिग्री सेल्सिअस. तर प्रत्येक दिवसात तापमान काढा. ते आपल्याला एका दिवसात तापमान दिले बुधवारचं किती आहे, -30. आपल्या बाकीच्या सगळ्या दिवसात तापमान आपल्याला काढायचं. बघा सोपं आहे हे खूप. आपण काय करू, समजून. समजा सोमवारी आपलं तापमान, सोमवारी आपण तापमान समजू की ए असतं. ए पहिलं पद आपण धरतो आपण. आणि हे काय सांगितले ना की आपले जे तापमान आहे ते अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. म्हणजे पहिलं जे ए असेल आणि श्रेणीमध्ये आहे म्हणजे जे फरक आहे दोघांमधला पहिल्या प्रत्येक पदामधला ते काय असणार आहे, समान. ते आपण काय धरतो, डी. म्हणजे प्रत्येक पदामधला फरक काय असणार आहे, डी 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 असणार आहे. पहिलं पद जर ए असेल, पहिलं पद ए आणि फरक किती आहे, डी. दुसरं पद काय असणार आहे, ए प्लस. समजा मी तुम्हाला सांगतो की 5 8 11 आणि 14 असं जर असेल हे एपी, तर फरक किती आहे, डी. डी किती आहे बघा याच्यामध्ये, 3. पहिलं पद काय, 5. आपलं असं पहिलं पद माहित असेल 5, दुसरं पद आपलं डायरेक्ट येते काय, 8, कारण की याच्यामध्ये आपण ऍड करतो. तर हे आपण ए समजलं, हे डी. दुसरं पद काय असणार आहे, ए प्लस टी, म्हणजे 5 प्लस 3. तिसरं पद काय असणार आहे, ए प्लस 2दा डी, म्हणजे 5 प्लस 2दा 6, 2दा 3 म्हणजे 6, तर 11. हे असंच करायचं, सेम समजायचं. आपण काय समजायचं बघा,
की पहिला आपण सोमवारचं तापमान किती समजू, सोमवारचे तापमान बरोबर ए, तर मंगळवारचे किती येणार आहे मग, मंगळवार ए प्लस डी, तसंच बुधवारचे किती असणार आहे ए प्लस 2d, गुरुवारचं ए प्लस 3d, मग शुक्रवारचं ए प्लस 4d, मग शनिवारचं ए प्लस 5. बरोबर, शनिवार पण सांगितलं नाही आपल्याला, सोमवार ते शनिवार, शनिवार पर्यंत ए प्लस 5d येणार आहे. तर हे लिहून घ्या आधी असं, तुम्ही जागा नाही पूर्ण मी मोडून लिहितो, वरली आहे त्यानंतर खाली मी जे लिहितो ते लिहा. आता आपली श्रेणी काय तयार झाली ते लिहितो. येथे काय तयार झालंय, पहिलं ए, दुसरं ए प्लस डी, तिसरं ए प्लस 2d, अशीच असते हे लक्षात ठेवा. ए प्लस 3d, ए प्लस 4d, ए प्लस 5. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, हे झालं आपली अंकगणिती श्रेणी. कळालं, ठीक आहे, झाली आपली अंकगणिती श्रेणी झाली. आता पहिल्या अटीनुसार म्हणजे फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार काय लिहायचं की पहिली अट बघा काय की सोमवार व शनिवार यांच्या तापमानाची बेरीज मंगळवार शनिवार तापमानाच्या जास्त. एकच अट आहे, एक अट लिहिली वगैरे. सोमवार व दिलेल्या अटीनुसार, फ्रॉम गिवन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार सोमवार आणि मंगळवारचं जे तापमान आहे, म्हणजे सोमवारचं कोणतं आहे ए, यांची बेरीज, मंगळवारचं ए प्लस, यांची बेरीज जी आहे ती सोमवार आणि शनिवार यांच्या तापमानाची जी बेरीज आहे, म्हणजे ए प्लस शनिवार हे सोमवारचं आणि ए प्लस 5d हे शनिवारचं, हे सोमवार आहे, हे सोमवारचं, हे शनिवारचं, यांची जी बेरीज आहे ती कोणापेक्षा जास्त आहे, 5 न मंगळवार आणि शनिवार, म्हणजे मंगळवार आणि शनिवारच्या यांची जी बेरीज केली त्याच्यापेक्षा 5 न जास्त आहे. यांची बेरीज किती आहे, ए प्लस 2d प्लस ए प्लस 5, यांच्यापेक्षा किती जास्त आहे 5. यांची बेरीज यांच्यापेक्षा 5 न जास्त आहे म्हणून प्लस 5. बघा आता काय कटते काय राहते इथं, हे ए कटलं, ए कटलं, उरलं काय इकडे 5d उरलं, इकडे उरलं 2d 5d, 2d 5d 7d प्लस 5, 7d प्लस 5. आता हे बघा आपल्याला डी काढायचंय, डी काढायचं ना, तर डी ला आपण एका साईडला आणू आणि 5 ला एका साईडला लिहू. 5d इकडे आणतो, 5 ला तिकडे येतो, प्लस 5 इकडून मायनस 5, 7d प्लस 5d इकडून मायनस 5d, मायनस 5 ला मायनस 5, 7d वजा मायनस 5d 2d, 2 गुणाकार भागामध्ये मायनस 5 भागिले 2 बरोबर. डी काय आलं बघा आता, मायनस 5 भागिले 2 म्हणजे मायनस 2. भागाकार दिला रे, मायनस 2.5, तर डी आला आपलं मायनस 2.5. आता डी मायनस मध्ये आला म्हणजे तुम्हाला कळायला गेल्यावर की सोमवारचं तापमान हे मंगळवारपेक्षा जास्त असणार आहे, तापमान कमी होत चाललं, त्याच्यावर आपलं काही घेणे नाही, तेव्हा निघते राहिले. डी काढलं आपण. आता ए काढू, ए कसं काढू, ते आपल्या बुधवार तापमान दिले, बुधवार तापमान किती दिले -30. बुधवार तापमान आपण किती धरले बघा, सोमवार मंगळवार बुधवार हे, अरे यार हे मंगळवार तापमान होतं रे, मंगळवारचं बुधवार दिलं. हे बघा पहिल्या दिल्ली आठवड्यासारखं काय होतं, सोमवार प्लस शनिवार हे तापमान प्लस हे बरोबर कोणाचे होतं, मंगळवार प्लस शनिवार च्या 5 आधी, हे मंगळवार आहे, मी चुकून याला मंगळवार, तर हे फक्त डी आहे आणि हे मंगळवारचं ए प्लस डी आहे, तर हे 5d प्लस 1d 6d येणार आहे. आणि हे फक्त इथं ठीक आहे, मग डी किती आलं -5 बरोबर, डी आलं आपलं -5, डी -5. आता आपण ए कसं काढणार,
आपल्याला त्याने बुधवार तापमान दिले. बुधवारचं तापमान किती आहे? बुधवार तापमान आहे -30 डिग्री सेल्सिअस. आणि आपण किती धरले? ए प्लस. आपण किती धरले? ए प्लस 2 डी. बघा सोमवार मंगळवार बुधवार तुम्हाला लिहून दिले आज. ए प्लस 2 डी धरले तर बुधवारच्या जागी आपण ए प्लस 2 डी घेऊ आणि किती आहे? -30 आहे. ए प्लस डी ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे? -5. 2 गुणिले -5 बरोबर -30. ए प्लस 2 गुणिले -5 -10 बरोबर -30. ए प्लस -10 बरोबर -30. -10 इकडून +10. ए बरोबर -30 प्लस ए बरोबर -20 डिग्री. आता ए काय होतं आपलं? सोमवारचं तापमान. सोमवार तापमान किती आहे? मग 20 डिग्री सेल्सिअस झालं मायनस मध्ये. तर सोमवार बरोबर ए बरोबर -20 डिग्री सेल्सिअस. आता मंगळवारचं काय बघा आपलं? मी तुम्हाला लिहून देतो सुरुवातीला. मंगळवारचं काय धरलं होतं आपण? ए प्लस डी. ए ची जागी ए ची किंमत टाकायची, डी ची जागी डी ची. ए किती आहे? -20 प्लस डी किती आहे? -5. -20 प्लस -5 हे प्लस मायनस मायनस होते. -20 -5 -25 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बुधवार बुधवारचं काय? ए प्लस 2 डी. ए -20 प्लस 2 गुणिले डी. डी म्हणजे -5. बघा -20 2 गुणिले -5 -10 -20 -10 -30. आता हे काय होणार आहे? 5 पासून कमी कमी व्हायला -25 -30 -35 येणार आहे पुढचं. गुरुवारचं ए प्लस 3 डी. मी गुणाकार किमती ठेवून गुणाकार करून बघा -35 उत्तर. त्यानंतर शुक्रवारचं वर लिहितो खाली लिहा तुम्ही उत्तरामध्ये. शुक्रवारचं येते -40 कसं? आणि ए प्लस 4 डी. ए आणि डी ची किंमत ठेवायची आणि उत्तर काढायचं. शनिवारचं -45 ए प्लस 5 डी झालं. हे उत्तर आहे. खाली लिहा ना पूर्ण लिहून घ्या. बरं लिहून घ्या.